सासूबाई नमो नमः। सासूबाई गायत्री ये। जशी असते ग आई हवी एक सासूबाई, लक्ष्मी घराला येई हवी मला सासूबाई, नाकी डोळी नीटस वागाया सोबरी, ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी, सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई, जशी असते ग आई हवी एक सासूबाई। सासु सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। मला खात्री होती आई येणार, आई नक्की येणार। पदर डोक्यावर खाली राहू नजर, बोलणे तिचे जणू अमृताचा जागर, हाती राहू अन्नपूर्ण वागण्यात अंबाबाई, मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई, लक्ष्मी घराला येई हवी मला सासूबाई। सासु सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई सुखात आई अगं तू कुठे गेली होती? कशी आहेस तू? आम्हाला खरंच आम्हाला केवढं टेन्शन दिलं फोन ट्राय करतोय आम्ही सगळेजण। बरं प्रथमेश जरा तेच तू आहेस कशी तेवढं तरी सांग ना मला। मुलांपासून दूर गेलेली आई कशी असेल? देवा परमेश्वर पावलास रे बाबा, आता काकू आजी जाणार। मला सांगा तुम्ही कसे आहात सगळे? आईपासून लांब असलेली मुलं कशी असणार? मी तुमच्यापासून दूर गेलेच नव्हते खरंच, शरीराने दूर गेले ना तरी मनाने इथेच होते तुमच्यापाशी, म्हणून तर सारखे तुमच्याबद्दलच विचार मनात यायचे, तुम्ही कसे असाल, काय करत असाल। आई अगं काल रात्रभर कुणीही झोपलेलं नाहीये घरात, तू आमच्यापासून दूर गेली आणि तुझं महत्व आम्हाला कळलं गाई, आम्हाला कळलं की आम्हाला तुझी किती गरज आहे। प्रथमेश बरोबर आहे, माणूस जेव्हा जवळ असतं ना तेव्हा त्याची किंमत नसते, ते आपल्यापासून जेव्हा दुरावतं ना तेव्हा त्याची खरी किंमत कळते। खरं आहे बा, रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, कळत नव्हतं आईला कुठे शोधायचं, आणि त्यातच रात्र कशी निघून गेली तेच कळलं नाही। आई आम्हाला तू हवीस कायमची। होय, हे बघ आमचं काही चुकलं असेल ना तर तू आम्हाला रागव, पण अशी सोडून जाऊ नकोस ग। पोरकेपणाचं दुःख आम्ही भोगलंय ग, काल रात्री मात्र असं वाटलं की आईच्या प्रेमासाठी आम्ही लायकच नाही आहोत, म्हणूनच देव बहुतेक हे सगळं करत असावं। प्रथमेश, विघ्नेश, तुम्हाला काय वाटतं की फक्त तुम्हाला त्रास झाला? अरे तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास तिला झाला। खरंय, ही तुमची परीक्षा नव्हतीच, ही माझी परीक्षा होती। आता झाली असेल भेट तर घरात चला सगळ्यांनी। थांबा, अगं मीरा हे काय? आई खरं सांगायचं तर मीराला पूर्ण विश्वास होता की तू नक्की परत येशील। आम्ही शोधलं तुला खूप ठिकाणी, तू ज्या ज्या संस्थांमध्ये जायची ना तिथेही जाऊन आलो, तिथेही तू सापडली नाहीस म्हटल्यावर आम्ही तिघांनी ठरवलं की आता बाहेर जाऊन शोधूया। तेव्हा मात्र मीराने थांबवलं आम्हाला, तिने आम्हाला सांगितलं की आई नक्की परत येईल। आई मला एवढंच माहित होतं
की आज मंगळवार आहे आणि आज बाप्पा पुढचा दिवा लावायला तरी तुम्ही नक्की या. मीरा, समोरच्याच्या मनातलं तुला बरोबर समजतं, पण समोर नसलेल्या माणसाच्या मनातलं केव्हापासून ओळखायला लागली? तुमच्या सोबत राहायला लागल्यापासून. चला, दिवे लागण्याची वेळ झाली ना, देवापुढे दिवा लावूया. दिव्यामध्ये 5 वाती का असतात कुणाला माहितीये? मी सांगू? दिव्याच्या 5 वाती म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर आणि मोह. या 5 वाती पिळवटून एक वात उजळते, ती म्हणजे आपल्या आतली वात. आणि आपल्या आतली वात म्हणजेच दिवा. वा मीरा, छान समजावून सांगितलं. चला, आता सगळे मिळून प्रार्थना करूया. ये. गणराया, या घरावर, घरातल्या माणसांवर कधीही अशुभाची सावली पडू देऊ नको. आम्हाला सगळ्यांना आनंदात ठेव, सुखात ठेव. सासूबाई, सासूबाई, असं रागावून जाऊ नका. मी असं का वागले हे एकदा ऐकून तर घ्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तर मी. चुपच, काही एक बोलू नकोस. मला तुझी सफाई नकोय. मी सफाई देत नाहीये, मी फक्त सांगते की मी असं का वागले. आधी तू ते सांगशील आणि मग माफी मागशील, हो ना? नाही, मी सांगेन की मी असं का वागले. तुम्हाला ते नाही पटलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा स्वीकारेन. म्हणजे तुला तू चुकली आहेस हे पटतंय. वासरांच्या हंबरण्यानं गाईचं गोठ्यात धाव घेणं चूक असेल तर ती चूक मला मान्य आहे. अंधारल्यावर चिमुकल्यांच्या ओढीनी पक्षिणीचं घरट्याकडे धाव घेणं चूक असेल तर मला ती चूक मान्य आहे. पण तू मान्य केलं होतंस ना की काही दिवस तू या घरापासून दूर राहशील म्हणून. पण नाही राहुल, सगळ्यांची खूप आठवण यायला लागली. मनात खूप चलबिचल झाली. तेव्हा यांना फोन केला तेव्हा इकडची परिस्थिती कळली. म्हणून तू परत आलीस. मुलांना तुझा शोध घेण्याचा वेळ न देता. हो, कारण मला वाटतं आईचा शोध बाहेर कसा घेता येईल. आईला शोधायचं तर प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायला हवं ना. आणि
प्रथमेश, विघ्नेश, ऋषी हेच तर करत होते. माझी आठवण काढत होते, रडत होते. माझ्या नात्याची त्यांना गरज आहे हे सिद्ध होण्यासाठी एवढं पुरेसं नाहीये. आणि मी नाही म्हटलं तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. सासूबाई, माझी चूक झाली असेल तर मला क्षमा करा, पण अशा रागवून घर सोडून जाऊ नका. चूक तुझी नाही गायत्री, चूक माझी झाली आहे. म्हणजे खरं तर मी तुझी क्षमा मागायला हवी. तुम्ही दुखावलाय म्हणून असं म्हणताय ना? हो, दुखावले तर मी आहेच, पण ती तुझ्याकडून नाही, माझ्याकडूनच. म्हणजे अगं मला कधी कळलंच नाही, नात्यांची परीक्षा कधीच घेता येत नाही. परीक्षा घेऊन प्रेम आणि नाती सिद्ध करता आली असती तर सगळीकडे खोटे वर्ग निघाले असते याचे. प्रेम आणि नातं आतून यावं लागतं. एकाला लागलं ना तर दुसऱ्याला त्याची कळ लागते. गायत्री, पत्नीची परीक्षा घेताना, आजीची परीक्षा घेताना, आईची परीक्षा घेताना प्रत्येक वेळा मला जाणवत होतं की सगळ्यांना तू हवी आहेस, पण तरीही मी तुझी परीक्षा घेतच राहिले आणि स्वतः नापास होत राहिले. मला कळत होतं ग की मी चुकतीये, पण मन मानत नव्हतं. नाही सासूबाई, अहो तुमचं काहीच चुकलं नाही. उलट तुमच्यामुळे, तुमच्या या परीक्षांमुळे मला सगळ्यांच्या मनातलं माझं स्थान कळलं. आणि या परीक्षेमुळे मलाही एक गोष्ट कळली. कोणती? कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात सारखं वाटायचं माझ्या शांतीची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. पण या परीक्षांमुळे मला कळलं, शांतीची जागा तू कधीच घेतलीयस. नाही सासूबाई, मी त्यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही, घेणारही नाही. पण एक जागा मात्र मी नक्कीच घेतली. आधी तुम्हाला एकच मुलगी होती, आता मात्र 2 मुली आहेत, शांती आणि गायत्री. गायत्री, आबा, प्रवास कसा झाला? छान, उत्तम झाला प्रवास. उत्तम झालाच असणार. आई बरोबर होती ना? ए, मस्करी नको. सॉरी. अरे, तुमची आई परत येताना फक्त तुमचा विचार करत होती. दिवे लागणीच्या आत इथे कसं पोचायचं ह्याचा विचार करत होती. बरं, मकरंद काका कसं? हा, मकरंद गेला. काय म्हणजे लास्ट स्टेजचा कॅन्सर होता, जाणारच होता रे तो. पण जाताना खूप समाधानी होता. शेवटच्या दिवशी माझा हात हातात घेतला, मला म्हणाला की तुला भेटलो, तुझ्याशी बोललो, खूप बरं वाटलं. हसत हसत गेला. वाईट झालो? वाईट नाही रे प्रथमेश, एका अर्थाने सुटला सगळ्या त्रासातून. हो, आई कुठे भेटली तुम्हाला? मकरंदचे सगळे सोपस्कार उरकले, मी निघालो परतीच्या वाटेला. मग मी गायत्रीला फोन केला तर फोन लागेना. मग विघ्नेशला फोन केला, विघ्नेश उडवाडवीची उत्तरं द्यायला लागला. मग नाही आबा, तुम्ही जेव्हा मला फोन केलात ना, तो ऍक्च्युली प्रथमेश दादाने तुम्हाला सांगितलं की आई. तुम्हाला कळलं होतं आम्ही खोटं बोलतोय ते? अरे, तुमचा बाप आहे मी. तुमच्या स्वरातला एवढाही फरक मला कळणार नाही का? हो.
पण मधल्या काळामध्ये माझं आणि गायत्रीचं बोलणं झालं होतं. अच्छा. गायत्री मला म्हणाली की ती नाशिकच्या कुठे जवळपास पोचली. म्हटलं थांब बाई तिकडेच, मी पोचतो, मग आम्ही दोघे एकत्र आलो. या, हे काय हातात? हे असं आहे की मी मीराला म्हणलं मला भूक लागली आहे, पटकन काय ते स्वयंपाकाचं बघ, तर तिने हे हातात दिलं माझ्या आणि मला म्हणाली निवडून ठेव. हे खायला तुला? खायला नाही, निवडून ठेवायला दिलंय. आणि काय रे, 7 वाजले, आत्ता कसली भूक लागली तुला? अहो भूक म्हणजे काय झालं, काल रात्री ते सगळं टेन्शन होतं ना, तर कोणी पोटभर जेवलंच नाही. बरं ते सोडत, तुम्ही मला मदत करा पटकन, चला. मला अरे विघ्नेश काहीतरी मेसेज आलाय. आला मुरकरांचा मेसेज? त्यांना सांगितलं ना मुरकर तुम्ही मुद्दाम करणार. खाली बस. मेसेज. मला एक सांगा, अभिलाषा आणि काश्मीरा कुठे आहेत? अरे काय रे, अरे हसायला काय झालं इतकं? मी सांगतो. मी आबा, तुम्ही तो हिंदी सिनेमा पाहिलाय दीवार? हो, मग खूप पूर्वी बघितलाय तो, त्याचा आता काय? त्यातला अमिताभ बच्चन आहे ना, हा, त्यातला अमिताभ बच्चन आपल्याकडे लेडी अमिताभ म्हणून आलाय. आणि एक नाही, दोन. अरे काय मस्करी चाललंय, काय झालंय सांगा ना. मी विनायक रत्नबारके थोडी देर राह देखीए. फाईन. अरे मस्करी नका रे करू, सांगा ना कोणीतरी मला काय झालंय. कधी जाईल हे? काय करून बसले मी, निघत पण नाहीये. मला सासू हवी आता, हे आयुष्यभर मला वाचावं लागणार आहे, मनात म्हणावं लागणार आहे. काय करून बसले बहिणी मी. यश, काय करून बसले? काय करून बसले? काय वाईट केलंयस तू? किती घाणेरडं दिसते बहिणी. इशी काय, कुठे घाणेरडं दिसतंय? किती छान दिसतंय बघ ना. तुला माहितीये का, आजकालची फॅशन आहे ती, काय म्हणतात त्याला, टट्टू. अगं तुला माहित नाही, मी तुला सांगते, ह्याला ना टट्टू म्हणतात. ते पायावर हातावर गोंदवतात ना, टट्टू. बहिणी, त्याला टट्टू म्हणत नाही, त्याला टॅटू म्हणतात. हा तेच ते. तुला माहितीये का कॅश, आजकाल तर कुठे कुठे गोंदवतात तेव्हा. वहिनी प्लीज, काय बोलते तुम्ही? एक तर ते टट्टू नाहीये, त्याला टॅटू म्हणतात. मी का तुमचं ऐकते मलाच कळत नाहीये. मी पण का तुझं ऐकते मलाही कळत नाही. वहिनी, तुम्ही बोललात म्हणून मी हे कोरलं ना, काय फायदा झाला त्याचा? त्या दिवशी तू मला सांगितलंस म्हणून मी ते विचित्र कपडे घातले ना, काय फायदा झाला मला? तुम्ही मागचं काय उकरून काढताय? मी मागचं उकरून काढते कारण त्या दिवशी जसं तू चुकलीस ना, तसं यावेळेला मी चुकले कॅश, असं समज ना. कॅश वहिनी, ऋषी, का असतोयस तू? सांगू, बाहेर विघ्नेश दादा आहे ना, तो अमिताभ बच्चनची नक्कल करत होता. अरे मग तिकडे असायचं होतं ना, इथे का असतोयस तू? उशिरा पेटते मला. ऋषी, काही काम होतं का? ते आबांनी ना तुम्हा दोघींना बाहेर बोलवलंय. ठीक आहे, आम्ही येतो. मग मी जाऊ? हो, जा. लवकर या. हो, लवकर येतो. आता काय करायचं? आबांनी बोलवलंय, आबांनी बघितलं तर? इतकी का घाबरतीयस? अरे बघू दे ना त्यांना. त्यांनी किंवा आईनी बघितलं ना तर त्या खुश होतील. तुला माहितीये का, तर तुला सांगते, अक्षरशः डोक्यावर नाचवतील आपल्याला. मला एक कळत नाहीये, हे अमिताभचं काय जडू बंगाल आहे? थांबा हो. विघ्नेश दादा, मी त्या दोघींना बोलवलंय, त्या येत आहेत. आता तयार राहा. आपलं ठरलंय ना. तुम्ही कधी आलात? अरे बाप रे, या गौरव, रिद्धी, सिद्धी. अरे आम्ही कधी चालू आहे, पण तुम्ही कुठे गेला होता? आम्ही म्युझिक क्लासला गेलो होतो. हो. आबा, तुम्ही माझं नाव विसरला? अरे नाही रे, तुझं नाव कसं विसरेन मी. हे पण तुम्हाला माहिती, आम्ही ना तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. आबा, आता मला काही नको, आम्हाला फक्त आमची आजी हवी बस. हो, आज ती येणार होती ना, ती
आम्हाला आमची सुपर आजी हवी आहे. ओ चला त्या भाजी झाली. हे काय तुम्ही भाजी नाही निवडलीत? कधी भाजी निवडणार, कधी चिरणार आणि कधी स्वयंपाक होणार? काय हे काय? तुम्हाला तुमची सुपर आजी हवी आहे? चला सगळ्यांनी डोळे बंद करा, मी लगेच हजर करतो तिला. डोळे डोळे बंद, डोळे बंद. आबा तुम्ही जादूने आणणार आजीला? अरे मग हे बघा, तुमची आजी जशी सुपर आजी आहे ना, तसे आबा सुद्धा सुपर आजोबा आहेत. तुम्ही डोळे बंद तर करा, बघा काय गंमत होते ते. करा बंद. डोळे बंद केले सगळ्यांनी? हा आता माझ्या मागून म्हणा. हा अक्कड बक्कड बंबई बो, अक्कड बक्कड बंबे बो, 80-90 पूरे 100, 80-90 पुरे 100, सुपर आजी हाजिर हो. सुपर आजी हाजीर हो. आजी आजी तू कुठे होतीस? तू नव्हतीस म्हणून आम्ही रडलो ना. अरे बापरे, सॉरी. आता तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. खुश? आता काय म्हणजे भाजी सुद्धा होणार नाही तर काय करायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं? तू नको काळजी करू अगं. तू एक काम कर ना, मी आणलेले आंबे आहेत ना ते सगळ्यांसाठी घेऊन ये. जेवणाआधी सगळे मिळून आंबे खाऊ. अरे वा, चालेल चालेल ना. आंबे ऋषी या नाग घेऊन जा आणि ती आंब्याची पेटी घेऊन ये. चला 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 चला. अरे विघ्नेश, या अभिलाषा आणि कॅश कुठे आहेत? त्या का? हसायला काय झालं? माँ थोड़ी देर रुक जाओ, सब पता चल जाएगा. आई. का? काय आहे काय? अगं मगाचपासून या सगळ्यांचं हेच चालू आहे. आंबे या लवकर या. इथं ठेवा, इथं ठेवा. हा सावकाश सांडवा दे. हळू रे. हा बसा इथे, बसा इथे. ये इथे इकडे ये. हाय शाबास. काय झालं आबा? तुम्ही बोलवलत का आम्हाला?